नमस्कार YouTube मित्र परिवार, मी अंकिता आपल्या आईच्या वारसा या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे आणि तुम्हा सगळ्यांची मी मनापासून माफी मागते, कारण कित्येक वर्ष मी आपल्या या आईच्या वारसा चॅनलवर एकही व्हिडिओ अपलोड केलेला नाहीये आणि तुम्हा सगळ्यांना असं वाटलं असेल की मी कुठे हरवली आहे का काय, तर तसं नाहीये। मी माझ्या कामामध्ये आणि माझ्या शिक्षणामध्ये व्यस्त होती आणि ह्या काही वर्षांमध्ये मी माझं मास्टर कंप्लीट केलेलं आहे। त्या कारणास्तव मला कोणताही नवीन व्हिडिओ बनवायला वेळ मिळाला नाही आणि म्हणून खूप दिवसांनी हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर आज आपण गणरायाला नमन करून एक सुंदर अशी जवळ्याची रेसिपी करणार आहोत। जवळा म्हटला तर आम्हा आगरी कोळी बांधवांचा जीव। आज मी ह्या जवळ्यामध्ये घालणार आहे कांद्याची पात, म्हणजे स्प्रिंग ओनियन, जी मोस्टली तुम्ही चायनीज आयटम मध्ये पाहिलेली आहे। आणि हा जवळा कांद्याच्या पातीमध्ये खूप सुंदर असा होतो। त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे घेऊन आलेली आहे। इथे मेन इन्ग्रेडियंट आहे आपला जवळा आणि त्याबरोबर कांद्याची पात। कांद्याची पात हे मी कांद्याची जी पानं आहेत ही वेगळे कापून घेतलेली आहेत। त्याचप्रमाणे कांद्याच्या पातीला असलेले छोटे कांदे आणि देठ हे वेगळ्या पद्धतीने कापून घेतले। तुम्ही पाहू शकता की हे जे देठ आहे जास्त कच्चं असतं कांद्याच्या जवळ एकदम, ते बारीक गोलाकार पद्धतीने कापून घेतलेलं आहे। तसाच त्याबरोबर असलेला हा कांदा पातळ असा चिरून घेतलेला आहे। इथे आपण तेल घेतलेलं आहे 3 पळी होईल इतकं। 3 पळी म्हणजे जवळपास हे 150 ml होईल इतकं तेल आहे माझ्याजवळ। त्यानंतर हा आपला सुका कांदा, हे 2 मीडियम साईजचे सुके कांदे आहेत आणि आपण पाहू शकता हे मी एकदम फाईनली असे बारीक चॉप केलेले आहेत। पातळ काप ह्यासाठी करून घेतलेले आहेत की हे लवकर शिजतात। इथे मी काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। हा इथे 1 कांदा लसूण आहे, पण आपण इतका वापरणार नाही आहोत। जर तुम्ही लसूण लवर असाल तर तुम्ही नक्कीच इतकं लसूण वापरू शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पण ह्या ठिकाणी मी एक टिप सांगू इच्छिते, आपण जेव्हा कधीही सुकी मच्छी किंवा ओली मच्छी करतो त्यावेळेला लसूणाचं प्रमाण थोडंसं जास्त असावं आणि आता मार्केटमध्ये लसूण जरा स्वस्त आहे त्याच्यामुळे आपण बिंदास घालू शकतो। इथे मी आमसुला घेतलेली आहे, हे मी स्वतः घरी बनवलेली आहे। इथे 1 चम्मच हळद आहे। इथे जवळपास 2 ते 2.5 मोठे चम्मच होईल इतका आगरी मसाला आहे। हा मसाला मी जास्त घेतलेला आहे कारण कांद्याची पात ही थोडी गोडसर असते, त्या कारणास्तव थोडासा जास्त मसाला घेतलेला आहे। मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि हे थोडं हिंग घेतलेलं आहे। आणि हा आपला जवळा, हा जवळा आपण थोडा ह्याच्यापेक्षा कमी जास्त देखील करू शकता, पण आम्हाला आमच्या घरामध्ये जवळा जास्त खायला आवडतो, ह्या कारणास्तव हा मी जवळा जास्त घेतलेला आहे। हा जवळा आपण सुकाच ठेवलेला, अजून पाण्यामध्ये वगैरे भिजत घातलेला नाहीये। मी खूप ठिकाणी पाहिलेलं आहे की बरेचसे लोक जवळ्याला आधी पाण्यामध्ये 1-2 तास भिजत ठेवतात, नंतर तो बनवायला घेतात। तर मी तुम्हाला इथे ही टिप सांगू इच्छिते की जवळ्याला पाण्यामध्ये भिजत ठेवण्याची काही आवश्यकता नाहीये। तो काही भिजून डबल वगैरे होणार नाही किंवा जिवंत वगैरे होणार नाहीये। फक्त जवळा धुताना घ्यायची काळजी ती आपण पुढे रेसिपीमध्ये। तर मी माझ्या रेसिपीला सुरुवात करते। आपण हे पसरट असं होईल असं भांड घेतलेलं आहे। इथे हा माझा फ्राय पॅन आहे, स्पेशली मी हा फिश साठी वापरते। पसरट भांड ह्या कारणास्तव घेतलेलं आहे कारण कांद्याच्या पातीमध्ये पाणी असतं आणि पाणी लवकर वाफ होऊन शिजवून जावं, तर हे पसरट भांड घेतलेलं आहे। हे तुम्ही टोपामध्ये देखील बनवू शकता। आपण इथे पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। नेहमी भांड्यामध्ये तेल घालताना ते गरम झालेलं आहे की नाही हे तपासून पाहावं। तर मी आता इथे पाहू शकते मला वाफ हाताला लागायला लागली आहे। हे तेल मी भांड्यामध्ये घालून घेते। आपलं तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे, तर मी ह्यामध्ये हे कांदा घालून घेते। आवाजावरून तुम्ही ओळखलंच असेल की तेल गरम झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता कांदा घालून देखील तेल थोडं थोडं भांड्यामध्ये दिसतंय, म्हणजे तेलाचं प्रमाण इथे बरोबर आहे। जर तुम्हाला इथे तेलाचं प्रमाण कमी वाटलं तर तुम्ही तेल घालू शकता। त्याचप्रमाणे हा आपला मीडियम आकाराचा सुका कांदा जो आहे तो मी ह्याच्यामध्ये घालून घेते, कारण का हे दोन्ही कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। गॅस माझा मीडियमच आहे, मी मीडियम गॅसवरती हे परतून घेते। आता तुम्हाला सगळ्यांचा प्रश्न असेल की जर ओला कांदा मी घातलेला आहे तर सुका कांदा घालायची काय गरज आहे। तर ओला आणि सुका कांदा या दोघांमध्येही चवीमध्ये खूप अंतर आहे आणि त्या कारणास्तव सुका कांदा देखील घातलेला आहे। हे आपल्याला मधी मधी परतून घ्यायचं आहे। इथे आपण पाहू शकता कांदा आपला नरम झालेला आहे, अर्धा शिजला गेलेला आहे। आता मी ह्या ठिकाणी लसूण घालून घेतली। आपण पाहू शकता लसूण मी अर्धा असं क्रश केलेलं आहे, म्हणजे फक्त दगडाने प्रेस केलेलं आहे त्याला। हे आपण घालून घ्या।
आता ह्या कांद्यावरती मी हे हिंग घालून घेते। तुम्हाला माहितीच असेल मी प्रत्येक रेसिपीमध्ये हिंगाचा वापर करते। आता आपण हा कांदा आणि लसूण चांगला शिजू देणार आहोत। इथे कांदा आपला जवळपास शिजायला आलेला आहे। आपण कोणत्याही रेसिपीमध्ये जेव्हा कांदा वापरतो तेव्हा तो पूर्णपणे शिजलेला आहे की नाही ह्याची खात्री करून घ्यावी, कारण जर कांदा चांगला शिजलेला असेल, चांगला भाजलेला असेल तरच तुमच्या रेसिपीला चांगली अशी चव येते। कांदा भाजताना गॅस फास्ट करायची गरज नाही, तो तुम्ही नेहमी मीडियम फ्लेम वरती ठेवून भाजावा। आता इथे जवळपास कांद्याने रंग बदलायला सुरुवात केलेली आहे आणि आपलं लसूण देखील ह्याच्यामध्ये घातलेलं शिजलेलं आहे आणि इथे तेल कांद्याने सोडायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे आपला कांदा ऑलमोस्ट भाजला गेलेला आहे। आणि ह्यामध्ये आता मी हळद घालून घेतेय, त्याचबरोबर मी इथे मीठ घालून घेतेय। मीठ आपण इथे तेलावरतीच घातलेलं आहे, कारण ते जर कांद्यामध्ये एकजीव झालं तर पूर्ण म्हणजे जेव्हा आपण हे खातो त्यावेळेला आपल्याला प्रत्येक घासाला मीठ समान असं मिळतं। त्यानंतर मी इथे हा आगरी मसाला जो आहे आमचा तो घालून घेते, त्याला पूर्ण असा मी चांगला एकजीव करून घेणार आहे। आता ह्या ठिकाणी जी गॅसची फ्लेम आहे मी पूर्णपणे बारीक करून घेतलेली आहे आणि आता हा जवळा आपण ह्याच्यात घालणार आहोत, पण हा जवळा असाच घालायचा नाहीये, हा जवळा आपल्याला धुवून घ्यायचा आहे। त्यासाठी ह्या भांड्याच्या तिप्पट असा होईल असा भांडा मी घेतलेला आहे आणि मी हा ह्याच्यात जवळा घातला, त्याच्या मी मध्ये पाणी भरून घेणार आहे। हे जवळपास भांड मी पूर्ण पाण्याने भरून घेतलेलं आहे आणि हा जवळा त्याच्यावरती तरंग। आता आपण हा इथे जवळा चोळून घेणार आहोत। आता आपण हा जवळा चांगला चोळून धुतलेला आहे, तर आता हा जो वर तरंगतोय तो पहिला जवळा मी घेणार आहे। हे आपण स्क्वीज करून ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे आता घालणार आहोत। एक साइडला मी हे परतवून घेते। या ठिकाणी आपण जो वर तरंगतोय तोच जवळा घेणार आहोत, जो खाली एकदम तळाला बसलेला आहे तो घेणार नाही आहोत, कारण त्याच्यामध्ये खडे माती देखील असतं, त्याच्यामुळे तो आपण फेकून देणार आहोत। या ठिकाणी जो वर तरंगतोय तोच जवळा मी घेणार आहे, खाली जो तळाला आहे तो नाही घेणार आहोत, कारण जे जवळा ज्या वेळेला सुकत घालतात त्यावेळेला त्याच्यामध्ये खूप सारे खडे माती कोणत्याही ठिकाणी घातला जातो सुकत, ते आपल्या जेवणात जाऊ नये ह्या कारणानं आपण खाली तळाला बसलेला जवळा घेणार। आपण हे भांड पाहू शकता, हे बघा या ठिकाणी जी अशी माती आहे खाली दगड आहे, त्याच्यामुळे आपण तळाला बसलेला जवळा जो आहे तो घेणार नाही आहोत। हे सगळं काही आपण असंच फेकणार आहोत। मी फक्त पाणी हातामध्ये गाळून जेवढं माझ्या हातामध्ये येईल जवळा तो घेतलेला, आता हे तळाचं सगळं आपण फेकणार। आपण आता हे एकजीव करून घेणार आहोत आणि मस्त असा जवळाचा सुगंध यायला सुरुवात झालेली आहे। आता सेम पॉइंटला मी ही जी कांद्याची पात आहे ती ह्यामध्ये घालून घेणार आहे आणि हे एकजीव करणार आहे। ह्यावरती आता मी हे झाकण घालते आणि थोडंसं पाणी घालून घेते। आपली गॅसची फ्लेम ही इथे मंदच आहे। आपण पाहू शकता इथे झाकणावरती जे पाणी आहे त्याला वाफ यायला सुरुवात झालेली आहे। आता आपण हे जे पाणी आहे झाकणावरती गरम झालेलं हे आहे ते आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत आणि सर्व एकजीव करणार आहोत। आपण पाणी थोडंच घातलं होतं आणि आपल्याला ते पाणी सर्व आता मी इथे हे आमसूल घालून घेतेय। हे आमसूल जास्त आंबट नाहीये, त्यामुळे मी इथे 6 घेतलेले आहेत। तुम्ही जर जास्त आंबट असतील तर कमी जास्त करू शकता। आता हे आपण पुन्हा वाफवून घेणार आहोत। आपण ज्या वेळेला ह्याच्यामध्ये कांद्याची पात घातली होती त्यावेळेला कांद्याची पात जास्त वाटत होती आणि जवळा खूप कमी दिसत होता, पण आता पाहू शकताय कांद्याची पात कमी झालेली आहे आणि जवळा खूप असा दिसतोय। आपण ह्याच्यामध्ये वाफेचं पाणी घातल्यानंतरच कोकम घालतो। आता आपण ह्याला चांगला ड्राय करणार आहोत। आता थोडंसं गॅस फास्ट करून आपण ह्याला ड्राय करणार आहोत। आता हा जवळा खाली भांड्याला देखील चिपकायला लागलेला आहे, त्याच्यामुळे हा जवळा आपला पूर्णपणे तयार झालेला आहे। आता आपण ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि आपली कोथिंबीर पदार्थात जाता आपण गॅस बंद करून घेतो। ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।